तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे आई वडिलांना सतत शिवीगाळ करत असल्याच्या रागातून चुलत्याचा डोक्यात चिनी मातीची बरणी मारून खून करत अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने पर्दाफाश केलाय। खून करणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे। सदरची घटना ही गुरुवारी घडली होती। मिरासो बाबासो तांबोळी असं खून झालेल्या वृद्धाचं नाव आहे, तर खून करणाऱ्या सुभान उस्मानगी तांबोळी याला अटक केली आहे। मृत मिरासो तांबोळी हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावामध्ये राहत होते। मिरासो तांबोळी हे गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोक्यास मार लागल्याने त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाला। याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती। पोलिसांना मिरासो यांच्या मृताबाबत शंका आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग केला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की मयत मिरासो यांचा पायरीवरून पडून मृत्यू झाला नसून त्यांचा पुतण्या सुभान तांबोळी याने डोक्यात मारून खून केलाय। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयित सुभान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली। यावेळी सुभान याने त्यांचे चुलते मयत मिरासो हे सतत सुभान आणि त्याच्या आई वडिलांना कौटुंबिक कारणातून सतत शिवीगाळ करत होते। गुरुवारी देखील शिवीगाळ करत असताना राग आल्याने त्यांना मारहाण करून चिनी मातीची बरणी डोक्यात घालून खून केल्याचं सांगितलं। यावेळी त्याला अटक करून पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन केलंय।